अमृतसर शहर पंजाबमध्ये स्थित आहे. पुण्यनगरी, बाबा की नगरी अमृतसर शहर बोललो की गोल्डन टेम्पल म्हणजे सुवर्ण टेम्पल, सुवर्ण मंदिर डोळ्यासमोर येते. तसेच पंजाबी लस्सी, जालियनवाला बाग मसाकर, कुलचे याची आठवण येते. याच अमृतसरची सफर कशी करावी, बजेट फ्रेंडली ट्रिप कसे प्लॅन करावे, कुठे राहावे, काय खावे हे अमृत सरोवरच्या तटावर उभारलेले हे शहर म्हणून यास अमृतसर असे नाव पडले. अमृतसरला यायचे कसे? दिस सिटी इज वेल कनेक्टेड टू अदर मेट्रोपॉलिटन सिटीज लाईक मुंबई, बँगलोर, दिल्ली. आम्ही तर फ्लाईटने गेलो होतो. बजेट फ्रेंडली ट्रिप करायची असेल तर ट्रेन इज बेस्ट ऑप्शन. वन ॲडवाईस, फ्लाईट्स बुक करत असाल तर ले ओव्हर फ्लाईट्स बुक करू नका, कारण जरी पैसे कमी लागले तरी तो खूप टायरिंग, थकवणारा प्रवास आहे. ट्रेन्सने 500 to 700 रुपीज तिकीटमध्ये आपण मुंबई, दिल्ली, कोलकातापासून अमृतसरला पोहोचू शकतो. मुंबईपासून इव्हिनिंग, आफ्टरनून आणि लेट नाईट्स ट्रेन्स आहेत. फ्लाईटने 3 तासात आपण अमृतसरला सहज पोहोचू शकतो. गोल्डन टेम्पलपासून एअरपोर्ट इज 8 to 9 किलोमीटर्स, तर रेल्वे स्टेशनपासून 4 किलोमीटर्स आहे. कुठेही उतरलात तरी आपण ई रिक्षाने प्रवास करावा, बिकॉज ई रिक्षा इज व्हेरी गुड टू ट्रॅव्हल आणि तिकडेच आपण प्रवास करावा. अमृतसरला पोहोचल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न, राहायचे कुठे? ऑलवेज सर्च फॉर हॉटेल्स जे गोल्डन टेम्पलच्या 1 किलोमीटर किंवा वॉकिंग डिस्टन्सच्या अंतरावर असतील. आम्ही Booking.comच्या ॲपवरून असेच हॉटेलमध्ये बुकिंग केली होती. आम्ही हॉटेल GS ग्रँड मध्ये स्टे केला. तसेच BS रेसिडेन्सी, तेजस होमस्टे अशा हॉटेल्समध्ये तुम्ही स्टे करू शकता. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो दे वर व्हेरी गुड, स्पेशियस आणि सर्वात महत्त्वाचे दे वर जस्ट 300 मीटर्स अवे फ्रॉम गोल्डन टेम्पल अमृतसर. बुकिंग मॅक्स टू मॅक्स 2 डेजची करा. पर डेचा खर्च 1000 रुपीज आहे. ऑफलाईन बुकिंग करत असाल तर अजून कमी खर्च लागेल. हॉटेल्स आर सेफ. जर मुली ट्रिप राहण्याचा प्रश्न सॉल्व्ह झाला ना, हाऊ टू प्लॅन डे 1 ऑफ अमृतसर. सकाळी मस्त ब्रेकफास्ट करा, ईट कुलचा और चाय बन मस्का आणि मग दिवसाची सुरुवात करा. आमचे हॉटेल तर खूपच जवळ होते गोल्डन टेम्पलपासून, तर आम्ही 3 मिनिट्समध्ये गोल्डन टेम्पलला पोहोचलो. सुवर्ण मंदिर उर्फ गोल्डन टेम्पल उर्फ गुरु हरमिंदर साहब टेम्पल हे अमृतसरचे सगळ्यात पवित्र स्थळ आहे. अमृतसरला आलो की सर्वात पहिले आपण गोल्डन टेम्पलचे दर्शन घेतो. मंदिर संपूर्णपणे व्हाईट मार्बलने बनवलेले आहे, त्यामुळे आपण मंदिरात प्रवेश करताच आपल्या पायाला थंडावा लागतो व सगळा संताप दूर, दुःख होऊन जाते. मंदिराच्या प्रवेशात आधी चप्पल बूट ठेवण्यासाठी फ्री काउंटर्स आहे. मग थोडे पुढे गेलो की आपल्याला डोक्यावर बांधण्यासाठी भगवा रुमाल दिला जातो व ते बांधणे आवश्यक आहे. मंदिरात प्रवेश करताच समोरच सरोवरामधील बाबा हरमिंदर मंदिर डोळ्याचं पारडं फेडणारे हे दृश्य दिसते. सुवर्ण मंदिराचे दर्शन घेण्यासाठी लागणारा वेळ त्या दिवशीच्या गर्दीवर अवलंबून असतो. तसेच लंगर सेवा, मेमरीजसाठी फोटो काढणे आणि हे सगळं केल्यानंतरच आपण एक्झिट करतो. बाहेर पडल्यास 2 मिनिटे चालून पुढे आहे जालियनवाला बाग. त्या स्थळावर प्रवेश करण्याआधी बाहेरच एक भिंत आहे व आहे सरदार उधमसिंग यांचे स्मारक. सरदार उधमसिंग हे तीच इसम आहे ज्यांनी जालियनवाला बाग मॅसॅकरचा रिव्हेंज घेऊन जनरल डायरला लंडनमध्ये जाऊन गोळ्या झाडल्या. उधमसिंग ह्या स्मारकाचे नक्की नतमस्तक व्हा, कारण त्यांनी कार्यशौर्यवान केले आहे. हे एक हिस्टॉरिकल स्मारक आहे आणि ह्याचे प्रवेशद्वार अरुंद म्हणजे नॅरो आहे. तो मार्ग ज्यातून जनरल डायर सैनिकांना आत घेऊन गेला होता. 13 एप्रिल 1919 तो भयंकर दिवस, ज्या दिवशी अनेक निरपराध भारतीयांना आपले प्राण गमावे लागले होते. प्रवेश केल्यास मोठी बाग दिसते. आजही भिंती दिसतात ज्यावर अंदाधुंद फायरिंग झाली होती. गोळ्यांच्या खुणा, बुलेट आजही त्या भिंतीत अडकून आहेत. त्या दिवशीचे चलचित्रीकरण एका जागी दाखवण्यात आले आहे, ते नक्की पहा. लहान मुलापासून मोठापर्यंत सर्वांनी जालियनवाला बागला नक्की व्हिजिट केले पाहिजे, कारण ही फक्त पास्ट हिस्ट्री नसून पुढे अनेक वर्ष, पिढ्यानपिढ्या सर्वांना हे माहीत पडलं पाहिजे, कारण जालियनवाला बाग हे एक निरपराध लोकांचं हत्याकांड आहे आणि
जालियनवाला बाग पूर्ण फिरण्याचा वेळ 45 मिनिट्स टू 1 तास लागतो. तिथे काय पाहावे? 1961 मध्ये उभारलेले शहीद स्मारक स्तंभ हा बागेचा मध्यभाग आहे. तसेच शहीद विहीर, गोळीबारापासून वाचण्यासाठी लोकांनी उडी घेतलेली ती विहीर आता त्यात संरक्षणात्मक रेलिंग बांधली आहे. ती जागा काचेने झाकून ठेवली आहे. गोळ्यांच्या खुणा असलेल्या भिंती, तसेच इटर्नल फेम म्हणजे अमरज्योत स्मृती उद्यान. बैसाखीचा दिवस होता आणि त्या दिवशी सगळ्यांना निरपराध लोकांना मारून टाकले होते. एक्झिट घेतल्यावर तिथून पुढे थोडंसं चाललो की तिथे फुलकारी मार्केट. जालियनवाला बाग फिरता फिरताच आपल्याला 1 तास होऊन जातो. तिथून एक्झिट पॉईंटने आपल्याला फुलकारी मार्केट दिसते. तिथून लेफ्टला जर वळलं तर तिकडे बरेचसे हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्स आहेत जिथे आपल्याला चांगल्यातलं चांगलं जेवण स्वस्तात भेटू शकतं. मी तर सगळ्यात पहिले ट्राय केलं होतं अमृतसरी धाब्यामध्ये सरसोदा साग आणि मक्के दी रोटी, तसेच छोलेपुरीची पुरीची जी तुम्ही साईज बघाल तर इतकी फ्लफी आणि मोठी होती की चपाती किंवा भाकरीसुद्धा छोटी पडेल. त्यातल्या त्यात अमृतसरी धाबा हा तिथला चांगला कम्फर्टेबल आणि अफोर्डेबल प्राईसमधला धाबा. गोल्डन टेम्पल अमृतसरच्या अर्ध्या किलोमीटर रेडियसमध्येच बरेचसे फूड ऑप्शन्स आहेत. पनीर कुलचा, न्यूट्री कुलचा, कोबी आलू पराठा आणि ह्या न्यूट्री कुलच्यामध्ये स्टफिंग बघा. एक कुलचा खाल्ला तर पोट पूर्णपणे भरून जाईल. त्यासोबत छोले, तसेच सरसोदा साग आणि पंजाब में आके लस्सी ना पिता ताकी किता लस्सी. तुम्हाला अमृतसरच्या 1 कॉर्नरपासून 2nd कॉर्नरला जायचं असेल तर तुम्ही ई रिक्षानेच ट्रॅव्हल करा. हो, तुम्हाला बार्गेनिंग स्किल चांगले आले पाहिजेत, कारण ते बोली रक्कम मागतात. 150 to 200 रुपीज तर मागतात. हे झाड तुम्ही बघत असाल तर इथे आहे बुकिंग सेंटर टू वाघा अटारी बॉर्डर. वाघा म्हणजे पाकिस्तानची बॉर्डर आणि अटारी म्हणजे इंडियन बॉर्डर. आणि ही समोर जी बस दिसते तीच बस तुम्हाला अमृतसर गोल्डन टेम्पलपासून वाघा बॉर्डरपर्यंत नेते. त्याचा डिस्टन्स आहे 30 किलोमीटर्स, म्हणजे पूर्णतः 1 तास लागतो. तसेच आपण साईट सीईंगसाठी सुद्धा ही बस बुक करू शकतो. आम्ही वाघा बॉर्डरसाठी ही बस 315 रुपीज टू अँड फ्रो म्हणजे येऊन जाऊनचा खर्च ह्याच्यातच भागला गेला होता. 1 तासात आम्ही वाघा अटारी बॉर्डरला पोहोचलो. बस पार्क झाली आणि तिथून आम्ही चालत त्या स्टेडियमकडे पोहोचतो जिथे सेरेमनी ऑफ रिट्रीट होतो. समोरच आम्हाला आपला तिरंगा म्हणजे आपला अभिमान, द ट्रायकलर फ्लॅग दिसतो. आणि मग दिसते ती लाईन जिथे आपण थोडं पुढे चालून आपलं सिक्युरिटी चेक इन होते. जसा आपल्याला झेंडा, आपला तिरंगा दिसू लागतो तसा गर्वाने आपल्या छाती फुलून येते. आणि हे सेरेमनी ऑफ रिट्रीट 5 ते 5:30 या अर्ध्या तासाच्या दरम्यान होते. हे जे तुम्ही समोर बघता ही ती लाईन आहे जिथे आपण पुढे जाऊन त्या गदा स्टेडियमला जातो.